आज रिक्षेतनं कुडाळाक गेल्लो. पुढे काय काय झाला नक्की बघा. माझा तोंड तुमका वाकडा दिसता कारण भरपूर निमार लागता माका. माझा आणि निमराचा आधीच वाकडा असता, त्याच्यातनं माका बाहेर पडायचा लागला. कुडाळच्या डॉक्टरांनी माका VNG टेस्ट करूसाठी सांगितलेली होती आणि आधी 2 दिवस कसलेच गोळी घेऊ नको म्हणून सांगितलेल्यानी, कारण रिपोर्ट करताना त्यांका व्यवस्थित मिळाक होया काय प्रॉब्लेम असत ते. मी चललय खरा म्हणजे ट्रीटमेंटसाठी डॉक्टरकडे, पण माका असा वाटत होता रिक्षातून बाहेरचा वातावरण बघून की मी कशा तरी ट्रिपला चललय, एखाद्या मिनी ट्रिपला चालल्यासारख्या माका वाटत होता. बघा रस्त्यात कशी मस्त हिरवळ दिसता. ह्यो ओसरगावचो तलाव माका लय आवडता. ह्यो ओसरगावचो तलाव आता पाणी जरी नसला ना ते पावसाळ्यात तुडुंब भरतलो. हिरवळ बघित बघित आजूबाजूचं वातावरण बघित बघित डॉक्टरच्या इकडे आम्ही पोचलो आणि नंतर लगेचच माका एक 15-20 मिनिटातच माका VNG साठी घेतल्याने. VNG साठी माका जवळजवळ 1.5 तास लागलो. मनात खूप भीती होती, रिपोर्टमध्ये काय निघता, माका कसलो आजार झालो असा, एवढी चक्कर आणि एवढा डोकेदुखी हा म्हणजे माका काय नेमक्या झाला, माका लई भीती वाटत होती. पण देवाच्या कृपेनं माझे सर्व रिपोर्ट नॉर्मल इले. चला मनातली शंका तरी गेले. आता डॉक्टरांनी 2 प्रकारची गोळी दिल्यानी असत आणि त्या 2 प्रकारच्या गोळ्यांनी की नाही माका 2 दिवसातच बरा वाटला. ही टेस्ट चालू असताना की नाही मी स्वामी समर्थांचं एवढं धावो केलंय, एवढा त्यांचा मनातल्या मनात त्यांना प्रार्थना केलंय की माझे सगळे रिपोर्ट नॉर्मल असावेत म्हणून. लय म्हणजे लय भियालेलं आहे मी की माका काय झाला असात काय नाही झाला असात. खूप घाबरलेलं आहे, खूप म्हणजे खूप. पण सगळ्या नॉर्मल इला ह्या नशीब. त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी कुडाळमधल्या एका हॉटेलमध्ये जेवलो. मी आणि संतोष आम्ही 2 जण व्हेज गँगवाले आणि अविदादा फिश लवर. तो आपलो एका बाजूक आणि मी आणि संतोष एका बाजूक. आम्ही आपली खात बसलेलो जेवण. त्या दोघांका जेवण आवडला पण माका काय आवडला नाही. व्हेज जेवण सुद्धा माका नाही आवडला आता. पण असो, माका जरी आवडला नाही तरी त्या दोघांका आवडला. परत वाटेत पुढे येताना आमका मसाले ताक मिळाला, ता आम्ही पिलो. म्हणजे फुल पॅकेज कम्प्लीट. आणि घराकडे गेल्यानंतर ना बापरे खूप त्रास झालो माका, कारण ह्या रिक्षात ना इलय ना मी. रिक्षा तापलेली असताना त्याच्यात मी बसलेलं म्हणजे काय बघूकच नको. चक्कर, मळमळ आणि डोकेदुखी. दुपारचं 3:30 टाइम होतो, आम्ही रस्त्यावर ना इलं होती. सगळा माका कॉम्बो ऑफरमध्ये मिळाला घराकडे इल्यावर. मग डॉक्टरांनी दिलेली औषधा जी होती ती त्यांका फोन करून मी घेतलंय. मग 1-1.5 तासात माका बरा वाटला. चला तर मग व्हिडिओ आवडलो असात तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा, फॉलो करा. बाय बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ. बाय.